नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा. पाहूया फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र कृती आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्री प्रकाश आंबेडकर, माधुरी मिसाळ, योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्हा रुग्णालयात अखेर MRI मशीन दाखल झाली असून 15 ऑगस्ट रोजी या सुविधेचे लोकार्पण होणार आहे. आमदार अमीन पटेल यांच्या पाठपुराव्याला यश. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्यासोबत अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याच्या चर्चांना फेटाळत तो केवळ तर्क आहे असं स्पष्ट केलंय. धुळे शहरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचा पाठलाग करून रंगेहात अटक केली. सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अभिनेता आमिर खानबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधलाय. राजस्थानमधील 13 वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात विविध महिला संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. अकोला महापालिकेत अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणी 3 नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने काँग्रेस, MIM आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दुहेरी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा आणि गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करून अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका दिलाय. सुरत नागपूर महामार्गावरील नेर गावाजवळ डिझेल टँकरला भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. धुळे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत दिले. आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. धन्यवाद.